पुढची बातमी मुंबईच्या धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून तणाव निर्माण झाला। धारावीमध्ये सकाळी कारवाईसाठी गेलेल्या बीएमसीच्या पथकाला स्थानिकांनी रोखलं। त्यावेळी बीएमसी पथकाच्या वाहनांची स्थानिकांनी तोडफोड केली आणि शेकडोंचा जमाव रस्त्यावरती उतरला होता। त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली। त्यामुळे धारावीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय। 25 वर्ष जुनी मशीद न पाडण्यासाठी धारावीकर रस्त्यावर उतरले होते। त्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावी पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांना निवेदन दिलं आणि नंतर पोलीस स्थानकाबाहेर जमलेल्या जमावाची वर्षा गायकवाड यांनी समजूत काढत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला। आजची तोडक कारवाई स्थगित करण्यात आली आणि स्थगितीनंतर पालिकेची वाहनं माघारी फिरली। हे 6 दृश्य आहेत। धारावीत आज तणावाची स्थिती निर्माण झालेली होती। एका मशिदीच्या अवैध बांधकामावरून पालिकेची टीम ही कारवाई करण्यासाठी आलेली असता शेकडोंच्या संख्येने जमाव आज रस्त्यावरती उतरला होता आणि रस्त्यावरती काही काळ त्यांनी ठिय्या देखील दिला। साधारण 1.5 ते 2 तास तब्बल या नागरिकांनी विरोध केला आणि त्यानंतर पालिकेनं ही कारवाई आजची स्थगित केली आहे। 6 दिवस पुढे ढकलली आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। खासदार वर्षा गायकवाड यांनी सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं आणि अखेर पालिकेचं पथक परत गेलं। ही जी कारवाई चालली आहे चुकीच्या पद्धतीने चालू आहे, कारण की धारावी पुनर्वसन प्रकल्प चालू आहे। बीएमसी मध्ये इतर कोणत्याही तक्रारी गेल्या ते फॉरवर्ड करतात डीआरपी कडे। आता बीएमसीचा कोणत्याही प्रकारे धारावीमध्ये हस्तक्षेप राहिलेला नाहीये असं त्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट दिलेल्या कोर्टामध्ये। आमचा काही संबंध आहे। आता धारावी पुनर्वसन प्रकल्प लागलेला आहे, आता ते करतील कारवाई, आम्ही करणार नाही। ही चुकीच्या पद्धतीने कारवाई चालली, ही थांबली पाहिजे कोणत्याही। धार्मिक स्थळांनाच नोटीस का, किंवा आज बीएमसीनी मस्जिदला जी नोटीस दिलेली आहे त्याला ही मागणी आहे की ही पूर्ण जमीन जर डीआरपीची म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टची अथॉरिटी आहे तर धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टनी त्याला नोटीस दिली पाहिजे किंवा ते एलिजिबल स्ट्रक्चर आहे की इनएलिजिबल स्ट्रक्चर आहे ते ठरवलं पाहिजे। याच्यामध्ये बीएमसीने नोटीस देऊन आज इकडे अधिकारी येऊन ते तोडण्यासाठी ते जात आहे तेच मुळात पात्र नाहीये। तर त्याच्यामुळे ते मस्जिद पात्र आहे की अपात्र आहे त्यापेक्षा ज्या पद्धतीने हे कारवाई करतायत, धारावीमध्ये अनेक वस्त्या आहेत त्यांना सुद्धा बीएमसी नोटीस देते। काही लोकांचा हिंदू मुस्लिमांमध्ये झगडा पेटवण्याचा प्रयत्न आहे, आम्ही ते होऊ देणार नाही। चर्चाही झालेली आहे। आता आम्ही दिलेले सगळे पेपर ते बीएमसीचे अधिकारी तपासतायत आणि कोणत्याही प्रकारची सध्या कारवाई होणार नाही अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे विनाकारणाचा तणाव वाढवण्यात अर्थ नाही। सर्वांनी शांततेने आपापल्या घरी जावं। तर सकाळी मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी पालिकेचं पथक पोहोचलेलं होतं। काय झालं सकाळपासून धारावीमध्ये त्यावरती आपण एक नजर टाकतोय। मशिदीचे अवैध भाग पाडण्यासाठी पालिकेचं पथक आल्यानंतर पालिकेचं पथक पाहून जमाव तिथे वाढला। शेकडोंच्या संख्येने तिथे नागरिक रस्त्यावरती जमले होते पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी। हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटत आहेत। शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतात। तर हे अवैध बांधकाम पाडण्याला विरोध का होता किंवा विरोध का असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला। म्हणजे अनधिकृत बांधकामला संजय राजाराम राऊतला पाठिंबा आहे का? उद्या त्याच्या मैत्री बंगला अगर वक्फ बोर्डच्या नावाने घेतला गेला तरी संजय राजाराम राऊत अशाच पद्धतीने बोंबलणार आहे का? कधीतरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आत्मसात करून छाती फुगून जगायला शिका। मग त्या दिवशी तुम्हाला असे प्रश्न आणि असं वक्तव्य देण्याची हिंमत पण करणार नाही। मला वाटतंय की आज धारावीवर कारवाई होणार आणि त्यानंतर बाकी ह्याच्यावर पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करायला लावणार। आता
आजची कारवाई रद्द केली आहे आणि जे आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सर्वांना शांततेने जायला सांगितलेलं आहे. शांततेच्या मार्गाने सगळेजण गेलेले आहेत. बिलकुल आम्ही काल सुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला माननीय मुख्यमंत्री महोदयांना गेले होते. त्यांना मी विनंती केली होती की जी कारवाई आहे ती रद्द करण्यात यावी आणि त्यांना मी सांगितलं होतं की मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जरी बोलत असले तरी धारावी जी आहे ती धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत आहे. जोपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय होत नाही तोपर्यंत ही कारवाई करण्यात येईल. आणि मला या ठिकाणी सांगायचं की कारवाई आता स्थगित झाली आहे. सगळे शांततेने गेलेले